ज्ञानेश्वरी अध्याय 15 भाग 2. मागच्या भागात भगवंतांनी संसाराला किंवा या विश्वविस्ताराला उलट्या वृक्षाची उपमा दिली होती. आता त्याबद्दलच ते पुढे सांगत आहेत. ते म्हणाले, त्या वर असलेल्या म्हणजे ऊर्ध्वभागी किंवा आकाशात म्हणावे, त्या वर असलेल्या ब्रह्माशी मायेचा जो कल्पित किंवा अज्ञानरूपी संबंध आहे, तो संबंध म्हणजेच एक बळकट असे आळे. आपण करतो पहा झाडाला किंवा वेलाला आळे, तसं. तर तो जो अज्ञानरूपी संबंध आहे, तो संबंध म्हणजेच एक बळकट असे आळे त्या निर्मळ अशा ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी आहे. आता त्या आळ्यातून खालच्या बाजूला अपार असे देह किंवा जीवसृष्टी हे निर्माण होतात. जसं आपण आळं करून खत घातलं की झाड फोफावतं तसं, आणि मग ते चौफेर पसरतात. मग अशा वाढीस लागलेल्या त्या वृक्षाची मुळे वरच्या बाजूस म्हणजे ब्रह्माचे ठिकाणी बळकट होतात. झाड वाढायला लागले की मुळं पण बळकट होतात. त्यामुळे मग देहांकुराचे मोठमोठे झुपकेच खाली दिसू लागतात. मग त्याला महत्तत्व नावाचे पहिले लुसलुशीत कोवळे पान फुटते. महत्तत्व म्हणजे बुद्धी. त्यापासून अहंकार निर्माण होतो. त्यालाही सत्वरजात्मक त्रिगुणांचे वारे लागून तो त्रिदळी होतो. 3 पानं फुटतात. त्याप्रमाणे महत्तत्वाला 3 पाने असलेला त्रिगुणात्मक असा अंकुर खालच्या बाजूला फुटतो, ज्याला अहंकार असे म्हणतात. त्याला एक बुद्धिरूपी शेंडा फुटतो. तो सर्व प्रकारच्या भेदांची वाढ करतो. मग त्यावर हळूहळू मनाची फांदी डोलू लागते. असा हा वृक्ष त्याची मुळे वाढीस लागून मग बळकट होतो आणि मन, बुद्धी, अहंकार यांच्या डहाळ्या विकल्पाच्या रसाने पोसू लागतात. पुढे त्याला पंचभूतांचे सरळ आणि पुष्ट असे 5 फोक फुटतात. ही पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकार मिळूनच सगळे देह किंवा हे विश्व निर्माण होतं. पंचमहाभूतांच्या तन्मात्रेपासून, तन्मात्रा म्हणजे विषय, उदाहरणार्थ आकाशाचा विषय शब्द, तो भोगण्यासाठी कान, तसं पंचमहाभूतांच्या तन्मात्रेपासून इंद्रियरूपी कोवळी पाने त्यांच्या विषयासह फुटतात. उदाहरणार्थ शब्द ऐकण्यासाठी कान, स्पर्शाचा अनुभव घेण्यासाठी त्वचा, तेजाचा विषय जो रूप त्याच्यासाठी डोळे, अशी इंद्रिये मग निर्माण होतात किंवा इंद्रियरूपी फांद्या निर्माण होतात. सारांश: महत्तत्वापासून आधी बुद्धी, मन आणि अहंकार आणि पंचभूतात्मक देह, इंद्रिये इत्यादी तयार होते. मागच्या अध्यायात आपण पाहिलं, विश्वनिर्मितीचा हा सगळा क्रम आपण पाहिला, तसाच तो क्रम. तर या 8 अंगांनीच तो उलटा संसार वृक्ष विस्तारला आहे. शिंपल्याचा जेवढा आकार असेल तेवढा आकारच चांदीसारखा दिसतो आपल्याला, किंवा समुद्राचा जेवढा विस्तार असेल तेवढ्या मर्यादेच्या त्याच्यावर लाटा, तेवढ्या लाटा दिसतात आपल्याला. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष जरी दिसायला फोफावलेला दिसला तरी ब्रह्माच्या मर्यादेबाहेर त्याला जाता येत नाही, कारण त्याला तो अधिकारच नाही आणि त्याची सत्ताच नाही. कारण हे ब्रह्मच त्या विश्वरूपाने विस्तारलेले असते. मग त्याच्या बाहेर तो जाणार तरी कुठे आणि कसा? जसे स्वप्नातल्या साऱ्या वस्तू, व्यक्ती बघणारा हा एकटाच होतो, स्वतःच त्या रूपाने नटतो स्वप्नात, तसे. तर या वृक्षाला महत्तत्वापासून खाली फांद्यांचा पसारा फुटतो. आणि या वृक्षाला अश्वत्थ असे म्हणतात. ते का? त्याचे कारणही तुला सांगतो. अश्वत्थ वृक्ष असं त्याला म्हटलेलं आहे भगवंतांनी या संसार वृक्षाला. त्याचं कारण ते आता पुढे सांगताय. अश्वत्थ या शब्दातील श्व म्हणजे उद्या,
जो उद्यापर्यंत देखील टिकणार नाही तो अश्वत्थ. अश्वत्थ. आकाशातील ढगांचे आकार जसे क्षणाक्षणाला पालटतात, किंवा वीज निमिषार्ध एवढा वेळ देखील टिकत नाही, दिसेनाशी होते. अथवा कमलपत्रावरील जलबिंदू जसा कधीच स्थिर राहत नाही, तसा हा विलक्षण संसार वृक्ष क्षणाक्षणाला नष्ट होत असतो. म्हणून उद्यापर्यंत म्हणजे श्वपर्यंत देखील न टिकणारा असा हा संसार वृक्ष, म्हणून तो अश्वत्थ. एरवी जगात पिंपळाच्या झाडाला अश्वत्थ म्हटले जाते, परंतु तरीही या अश्वत्थ वृक्षास अव्यय, कधी न बदलणारा किंवा त्याच्यामध्ये वधघट न होणारा अविनाशी असे म्हणतात. या संसार वृक्षाला, अश्वत्थ नावाच्या संसार वृक्षाला. पण याचे अव्ययपण किंवा अविनाशीपण कसे आहे ते तुला उदाहरणाने सांगतो. ते भ्रामक आहे. समुद्राच्या पाण्याची एका बाजूने वाफ होते. आता उदाहरण घे. समुद्राच्या पाण्याची एका बाजूने वाफ होते आणि तिचे ढग बनतात. पण दुसऱ्या बाजूने नद्या पाणी आणून ओततच असतात की. त्यामुळे समुद्र कायम आहे तसा भरलेलाच दिसतो. त्यात वाढ किंवा घट दिसून येत नाही. त्याप्रमाणे या संसार वृक्षाची एकीकडे वेगाने वाढ होत जाते आणि दुसरीकडे नाश होण्याची प्रक्रिया पण चाललेलीच असते. त्यामुळे हा संसार वृक्ष क्षणभंगूर असूनही तसे दिसून मात्र येत नाही, आणि म्हणून हा अव्यय किंवा अविनाशी आहे असे भ्रामकपणे म्हटले जाते. या वृक्षावरील भूतसृष्टीची एखादी फांदी वाळून मोडून गेली तर तिथे आधीच अनेक भूतांच्या शाखा जोमाने फुटलेल्या असतात. भूतमात्री सृष्टी. त्यामुळे एखाद्या फांदीचा लय झाला तरी लक्षात येत नाही. उदाहरणार्थ, आषाढाच्या महिन्यात आकाशात सारखे ढग येतात, बरसतात, जातात. पण आभाळ सदैव एकसारखे भरलेलेच आपल्याला दिसते. नवीन नवीन ढग येत असतात, बरसतात आणि जातात. नवीन ढग येत आहेत, बरसत आहेत, जात आहेत हे कळूनच येत नाही. त्यामुळे सदैव आपले आभाळ भरल्यासारखे दिसते. तसाच हा वृक्ष. तसा हा संसार वृक्ष भ्रामकपणे अविनाशी आहे असे वाटते. आता या वृक्षाचे आणखीन वर्णन ते पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग दुसरा समाप्त.